एक आदर्श म्हणून उभे राहा. तुमच्या बरोबर आम्ही उभे आहोत. आणि बीड मध्ये आज नंतर कुणावरही हल्ला झाला तर बाप्पाला नाही तर मला फोन करा. माझा फोन 24 तास चालू असतो. आम्हाला फोन करा, आपण काय करायचं ते करू. आणि मी आज मुख्यमंत्र्यांना वेळ ऑलरेडी मागितलेली. मी येणार होते म्हणून मी कालच रिक्वेस्ट टाकली. आज उद्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर आज जी काही चर्चा झाली मी त्यांच्या कानावर घाली. बाप्पाही माझ्यावर आज मुंबईला येणार आहेत. आम्ही वाट बघू. आज आम्हाला आज उद्यामध्ये जर वेळ दिली, पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आणखीन एक मी सांगते आणि पत्रकारांनी सांगते, आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. म्हणूनच मी इतके दिवस शांत बसले होते. जेव्हा स्टेटमेंट करायचं मी नेहमी म्हणायचे, जे काय व्हावं ते पारदर्शक पद्धतीने व्हावं आणि आपल्याला कुणावर व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करत बसायचं नाही. आपल्याला या कुटुंबाला न्याय मिळेल. मी विचार करते, ही लेख विचार करा. ही लेख वडिलांसाठी वन वन राज्यात मोर्चे करत फिरते, भाषण करते. मी सांगते तुम्हाला, सरकार जे बसलंय ना, या लेखीच्या अश्रूंवर उभं आहे. त्यांचं या लेखींच्या अश्रूवर आहे. मला आश्चर्य वाटतं की या सरकारला झोप कशी येते. या सरकारला काम करताना, भाषण करताना, साजरं करताना या लेकरांचे अश्रू नाही दिसत. झोप कशी येते हो मला सांगा. या प्रश्नाचं उत्तर द्या. मलाच काल इथे येताना अस्वस्थ वाटत होतं की मी कसं यांना माझा चेहरा दाखवू, काय या लेखीला मी सांगू. अहो मी पण गेले खूप गोष्टींवरून, पण माझे वडील माझ्यावर, तिचे वडील परत येणार नाहीये. तो लढायला लेखी लढू शकतात. आम्ही सगळ्या लढलो, तुम्ही पण लढला, आमचे भाऊ पण खूप लढले. पण हिला कुठल्या तोंडाने उत्तर देऊ. हिचे तर बाबा परत येणार. आणि मुलगी अभ्यास करते, भाषण करते आणि ते असंवेदनशील सरकार फार एका शब्दाने बोलत न्याय देऊ म्हणतं. काय न्याय घ्या कुटुंबाला. आणि माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना की तो 7वा माणूस आहे कुठे. त्या तानाजी सावंताचं पोरग विमान वापस बोलेल. माझा काही नाही, ते तुमचा वैयक्तिक, ते तानाजी सावंतजी जे काय त्यांचं झालं, तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन, पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडत. इतके निर्दयी आहात तुम्ही. काय गरीब आहे, शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे म्हणून त्याला आवाज नाही या देशामध्ये. हे सब नाही चले. आम्ही पूर्ण ताकदीने या कुटुंबाच्या मागे उभं राहू आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही आणि ह्या दोन्ही मुलांची जबाबदारी जी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे, अर्थातच आम्ही ह्यांचं कुटुंब म्हणून या मुलांच्या सगळ्या दुःखत आहेत, पण ते सुख याच्यात आम्ही आयुष्यभर राहू हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते. आणि आज गावकरी आपण मोठ्या संख्येने आला आणि तो विश्वास माझ्यावर दाखवला. मी नेहमी सगळ्यांना सांगतो, एखाद्याने जेव्हा आपल्यावर विश्वास टाकताना ते एक मोठं दडपण असतं आणि एक मोठी जबाबदारी असते. आणि तुमची बहीण म्हणून मी आज जबाबदारी घेणार आहे. आणि मी शब्द तुम्हाला देते की बाप्पा आणि मी आयुष्यभर आणि संदीप भैया आम्ही सगळे तुमच्या बरोबर पूर्ण राहू. एक मिनिट. आवाज साहेबांचा आमच्या कुटुंबातलेच लोक आहेत. माझं नाव नाही घेतलं मला काही फरक पडत नाही. मी लढणारच याच्यात मुस्लिम गोष्ट माझी स्पष्ट करायची नसता, झोप बंद स्पष्ट करायची. अजून काय बोलताय ते सांगा. लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद आजही त्यांच्याकडे आहे. परळीचं एसडीएम सांगतायत की ज्या दिवशी म्हणजे ते इन्फोर्स मध्ये अगोदरच्या सरकारमध्ये होतं तर ते गेलं कोर्स. मी स्वतः विचारलं एसडीएम तर ते नाहीये, आता रनिंग नाहीये असं त्यांनी मला सांगितलं. लिहून घ्या त्यांच्याकडून, लिहून मागून घ्या, मागणी करून घ्या. मला थोडीशी सुस्पष्टता याच्यात अशी करायची आहे की मी जेव्हा पहिलं भाषण केलं तेव्हा सांगितलं होतं की ही माणुसकीची हत्या. खरंच आहे. इतक्या अमानवी पद्धतीने एखाद्याला मानव ही माणुसकीला सोडणार नाही. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र जो उभा राहिला माझ्यासारखा, तो माणुसकीच्या नात्याने उभा राहिला की हे नाही चांगलं. तेव्हा मी उभा राहिलो तेव्हा माझी जात तुम्हाला माहिती, मी वंजारी विरुद्ध लढा मला नव्हता तरी हा मानवी मनातली जी विकृती आहे त्याच्या विरुद्धची लढाई आम्ही लढत होतो. जे बाबासाहेबांनी सांगितले की अन्याय अत्याचाराविरुद्ध तुम्ही उभा राहिलं पाहिजे, आम्ही उभे राहिलो. कुठेही वंजारी मराठा असा स्पर्श नाही.
ही महाराष्ट्राच्या मातीची लढाई आहे. कारण का ही माती एका वेगळ्या पद्धतीने पुढे गेली आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत सगळे. त्यामुळे जातीपातीचा स्पर्श न देता आपल्याला वाल्मिक करा हा वंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही. गेल्या मागच्या 3 वर्षामध्ये 40 IAS ऑफिसर तयार केले वंजारी समाजाने. ते चेहरे आहेत आमचे. हा कसला चेहरा मारायला? हे असले काही चेहरे होत नाही. महाराष्ट्रातले तमाम वंजारी समाजातले लोक फोन करतात, म्हणाले आम्हाला गावामध्ये तोंड दाखवायला लाज वाटते. लोक आमच्याकडे संशय नजरेने बघायला. समाजाच्या लोकांना त्रास दिला त्यांनी, खोटे गुन्हे त्यांच्यावरच केले. आता तुम्ही एवढे आहात ना, एवढ्या मर्डर झाले, आरोपी कोण येतो? सगळे आरोपी वंजारी आहेत, बरोबर आहे? बापवंजारी मर्डर केस तो नाही, तेच तुम्हाला तो. तर त्याला माझी स्पष्टता ही आहे की ही माणुसकीची हत्या झाली आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचंय आणि ताकदीने सर्व समाजाने एकत्र येऊन लढायचं. ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेपासून आम्ही कुठेही बाजूला जाणार नाही. माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की हे सगळे जे गुंड आहेत ना, त्यांना माफी नाही. कुठलाही गुंड आज बीड मध्ये जो फिरत असेल त्याला माफी नाही. आणि जो नेता या गुंडांच्या मागे उभा राहील त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय मी स्वतः रस्ता नाही येईल. ये नहीं चलेगा. ये गंदी राजनीति आज के बाद महाराष्ट्र में नहीं चलेगी. कोणी असू दे तुम्हाला, कोणी, हे नाही चलेगा. कारण का ह्या सगळ्या वाल्मिक कराड टाईप लोकांच्या मागे कोणीतरी शक्ती आहे. त्या शक्तीशिवाय हे होणार नाही. धनंजय मुंडे शक्ती कोणी का असे ना, कोणी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, पोलिसांचीही झाली पाहिजे, राजकीय नेत्यांची पण झाली पाहिजे. उतरला पाहिजे, राजीनामा झाला पाहिजे त्यांचा. हे जे पोलीस जे प्रेशर खाली आहेत ना, घरगड्यासारखे जे वागतात ना, ते मंत्रिपदाचा वरच असते त्यांना. संदीप बोला. राजीनामा झाला पाहिजे. आमची एकच मागणी आहे, सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून गावात जेव्हा मी आपल्याशी चर्चा केली, वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये, त्याला संरक्षण फक्त या मंत्रिपदाचं भेटते. अशाच मंत्रिपदाचं जे धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ना, त्याचं संरक्षण भेटतंय. हे सगळे सरेंडर झाले, एका गाडीमधून येते. प्लीज, मला भयंकर राग येतोय ऐकल्यावर. पोलीस सरेंडर कसं झालं का? उपकार केले का आपल्यावर? गेल्यानंतर हातात सगळे दोरे गंडे होते. साहेब, आवड साहेब, आपण सुद्धा लय ताकदीने मांडले सभागृहात माझ्यासोबत यांनी. आणि त्यांना जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही ना, हे सगळं हे बघा, त्यांची फाईल बघा काय काय त्यांनी जमा केले. एकदा त्यांचा राजीनामा झाला ना, हे सगळेच फासावर चढतील बघा. तुम्हाला सांगतो, एवढीच आमची मागणी सगळ्यांची. बाकीच्या आरोपीला ते त्यांचं तोंड झाकलं, हातकाड्या लावल्या, ह्यांना का सोडलं? त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, ही प्रमुख मागणी पाहिजे तरी आपली. ह्याच्यात राजकारण हे काही नाही. आणि प्रकाश दादा म्हणले ना, भाड्याने दिलं. गावकऱ्यांची दुसरी मागणी आहे की कुमावत नावाचे एक अधिकारी होते, ज्यांनी सगळ्यांच्या चाव्या टाईट केल्या होत्या. तर त्या कुमावत आणण्यासाठी गेले 1.5 महिना मागणी होते.